आदरणीय अध्यक्ष महोदय, या अत्यंत महत्वपूर्ण विधेयकावर आज सकाळपासून यावर चर्चा प्रारंभ झाली आहे. बरेच सहकारी इकडूनही या मुद्द्यांना इथे स्पर्श केला गेला आहे. याला तथ्यांच्या आधारे आणि त्यांच्या बाजूने सभागृहाला नक्कीच माहिती देतील आणि म्हणूनच मला त्या विषयांमध्ये अधिक खोलात जायचे नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, कोणत्याही राष्ट्राच्या जीवनामध्ये काही महत्वाचे क्षण येतात आणि त्यावेळची समाजाची जी मनस्थिती असते आणि नेतृत्वाची क्षमता त्या क्षणाला कॅप्चर करून एका राष्ट्राची ती एक अमानत बनवून टाकते, एक मजबूत असा वारसा तयार करते. मला असं वाटतं की भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये हा अगदी तसाच एक क्षण आहे. आवश्यकता तर याची होती की 25 ते 30 वर्षांपूर्वीच जेव्हापासून हा विचार पुढे आला तेव्हापासून त्याची आवश्यकता भासू लागली. आपण हे लागू केलं असतं आणि आज त्याला बरंच परिपक्वतेपर्यंत पोहोचवलं असतं आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा देखील आज होतात आणि हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आहे. आपण तर मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत. आपली हजारो वर्षांची लोकशाहीची एक मोठी विकासाचा प्रवास सुरू आहे आणि त्या विकास यात्रेमध्ये एक नवीन आयाम जोडण्याची एक सुवर्ण संधी सभागृहातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना मिळाली आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला असे एक अत्यंत महत्वपूर्ण आणि देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला सुद्धा या राष्ट्र निर्माणाच्या धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये भागीदार बनवण्याचं सौभाग्य आम्हाला मिळत आहे. हे आपल्यासाठी भाग्याचं आहे आणि मी इच्छितो की माझे सर्व मान्य खासदार मला आज इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या नाहीत. आपण सर्व खासदारांनी ही महत्वाची संधी सोडू नये. आपण सर्व भारतीय मिळून एकत्रितपणे देशाला एक नवीन दिशा देण्याचं काम करणार आहोत. आपल्या शासन व्यवस्थेला संवेदनशीलतेने परिपूर्ण करण्याचं एक सार्थक प्रयत्न करण्यासाठी जात आहोत. आणि मला विश्वास आहे की या मंथनातून जे अमृत बाहेर येईल ते देशाच्या राजकारणाची देखील त्याचं रूप आणि स्वरूप तर निश्चित करणारच आहे, परंतु हे देशाची दिशा आणि दशा सुद्धा निश्चित करणार आहे. इतक्या महत्वपूर्ण वळणावर आदरणीय अध्यक्ष महोदय, 21व्या शतकामध्ये भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. संपूर्ण विश्वात सुद्धा आज भारताची स्वीकृती आपण सर्वजण अनुभवत आहोत आणि हा आपल्या सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे. एक अशी वेळ आपल्याकडे आली आहे आणि याच वेळेला आम्ही एका विकसित भारताच्या संकल्पाशी जोडले आहे.
आणि माझा पक्का विश्वास आहे की विकसित भारत याचा अर्थ केवळ उत्तम प्रकारचे रेल्वे मार्ग आणि पायाभूत सुविधा किंवा काही आर्थिक प्रगतीची आकडेवारी केवळ इतक्यापुरतेच मर्यादित नाही. विकसित भारताची मर्यादित कल्पना करणारे आपण नाही. आमची इच्छा आहे की विकसित भारत ज्याच्या धोरण निर्धारणामध्ये खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यात समाहित झालेला असावा. देशाची 50% लोकसंख्या ही धोरण निर्धारणाचा एक हिस्सा बनावी ही वेळेची मागणी आहे. आपण आधीच खूप उशीर केलेला आहे. त्याची कारण काहीही असतील, त्यासाठी जबाबदार कुणीही असेल, पण हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल की जेव्हा आपण एकटे भेटतो तेव्हा मान्य करतो की हो खरं आहे, पण जेव्हा सामूहिकरित्या भेटतो, मला आठवतंय की जेव्हा याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा एका पक्षाला सोडून सर्व पक्षांना भेटलो होतो. ज्या ज्यांना भेटलो आहे त्यापैकी कुणीही तात्विक विरोध केलेला नाही. त्यानंतर पुढे जाऊन जे काही झालं असेल त्याला एक राजकीय दिशा पकडली जात आहे. पण जे केवळ राजकीय दिशेनेच विचार करतात त्यांनाही मी सल्ला देऊ इच्छितो. एक मित्र म्हणून सल्ला देतो आणि तो सगळ्यांच्या कामी येईल. आपल्या देशात जेव्हापासून वुमेन रिझर्वेशन बाबत चर्चा झाली आहे आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा निवडणूक आली आहे, प्रत्येक निवडणुकीत महिलांना मिळणाऱ्या या अधिकाराला ज्या ज्या लोकांनी विरोध केलेला आहे, ज्या ज्यांनी विरोध केला आहे, देशातील महिलांनी त्यांना कधीही माफ केलेलं नाहीये. त्यांची अवस्था खूप वाईट केली आहे. परंतु हे सुद्धा लक्षात घ्या की 24च्या निवडणुकीमध्ये असं काही झालं नाही. का नाही झालं? हे यासाठी नाही झालं कारण 24 मध्ये सर्वांनी एकमताने हे पारित केलं, त्यामुळे हा विषयच नव्हता. कुणाच्याही बाजूने राजकीय फायदा झाला नाही, कुणाचं नुकसानही झालं नाही. सहजपणे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या आधारावर निवडणूक लढवली गेली. कारण 24च्या निवडणुकीत सर्वजण सोबत होते. त्यापैकी काही लोक आज इथे आहेत, काही लोक इथे नाहीत, परंतु सर्वजण सोबत होते. आजही मी हे सांगू इच्छितो की जर आपण सर्वजण सोबत पुढे गेलो तर इतिहास साक्षी आहे की याचा फायदा कोणत्या एका राजकीय पक्षाला होणार नाही. याचा फायदा देशाच्या लोकशाहीला होईल, याचा फायदा देशाच्या सामूहिक निर्णय शक्तीला होईल आणि आपण सर्वजण त्याच्या यशाचे मानकरी ठरू. न ट्रेझरी बेंच त्याची मानकरी असेल, न मोदी त्याचा मानकरी असेल. इथे बसलेले सर्वजण त्याचे मानकरी असतील आणि म्हणूनच ज्या लोकांना यामध्ये राजकारणाचा वास येत आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःचे परिणाम गेल्या 30 वर्षांत बघावेत. त्यांचाही फायदा यातच आहे. मी मार्ग दाखवतो. फायदा हा आहे की होणाऱ्या नुकसानीपासून तुम्ही वाचाल आणि म्हणूनच माझ्या मते याला कोणताही राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाहीये. आदरणीय अध्यक्षजी, मला आठवतंय त्या काळात तर मी शासकीय व्यवस्थेच्या राजकारणामध्ये नव्हतो. मी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यावेळी राजकीय वर्तुळात एक चर्चा ऐकायला मिळायची की पहा हे कसे लोक आहेत, पंचायतींमध्ये आरक्षण द्यायचं आहे तर अगदी सहजपणे देऊन टाकतात, परंतु तुम्ही म्हणत आहात म्हणून आम्ही ऐकत आहोत. पंचायतींमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर सहजपणे देतात कारण त्यात त्यांना स्वतःचं पद जाण्याची भीती वाटत नाही.
त्यांना वाटतं की आपण सुरक्षित आहोत, तिथे देऊन टाका. त्यावेळी राजकीय वर्तुळात ही खूप चर्चा होती की इथे बसलेले लोक हे कधीच करणार नाहीत, कारण त्यामुळे त्यांचं काहीतरी नुकसान होईल. आणि म्हणून पंचायतींच्या बाबतीत ते होऊन जातं. 50% पोहोचले आहेत. मी राजकीय दृष्टिकोनातून आणखी एक गोष्ट समजावून सांगू इच्छितो मित्रांनो. आजपासून 25 ते 30 वर्षांपूर्वी ज्यांनी कोणी विरोध केला, तो विरोध राजकीय पातळीच्या खाली गेला नाही. आज असं समजण्याची मुळीच चूक करू नका. गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये अगदी ग्रासरूट लेवलवर पंचायती निवडणूक व्यवस्थेतून निवडून आलेल्या भगिनींमध्ये एक पॉलिटिकल कॉन्शियसनेस आहे. त्या ग्रासरूट लेवल पासून ओपिनियन मेकर आहेत. 30 वर्षांपूर्वी त्या शांत राहायच्या, बोलायच्या नाही, त्यांना समजायचं, पण त्या बोलायच्या नाही. आज त्या वोकल आहेत आणि म्हणूनच आता जो काही पक्ष विपक्ष होईल तो त्या लाखो भगिनींशी संबंधित आहे, ज्यांनी कधी ना कधी पंचायतीमध्ये काम केलं आहे, प्रतिनिधित्व केलं आहे, जनतेच्या सुखदुःखाच्या समस्यांना जवळून पाहिलं आहे. त्या आंदोलित आहेत. त्या म्हणतात की झाडूकचर्याच्या कामात तर तुम्ही आम्हाला सामील करून घेता, ते तर कुटुंबातही आधी व्हायचं, आता आम्हाला निर्णय प्रक्रियेत सामील करा. आणि निर्णय प्रक्रिया या विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये होत असतात. आणि म्हणूनच मी राजकीय जीवनामध्ये असलेल्या ज्या लोकांना प्रगती करू इच्छितात, मी कोणत्याही खासदाराबद्दल बोलतोय, कोणत्याही आमदाराबद्दल बोलतोय, मी ह्या किंवा त्या पक्षाबद्दल बोलत नाहीये. जे कुणीही राजकीय जीवनामध्ये यशस्वीरित्या पुढे जाऊ इच्छितात, त्यांना हे गृहीत धरून चालावं लागेल की गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये लाखो भगिनी ग्रासरूट लेवलवर नेत्या बनल्या आहेत. आता त्यांच्यामध्ये केवळ इथल्या 33%चा समावेश नाही, तिथेही त्या तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकणार आहेत. आणि म्हणूनच जे आज विरोध करतील त्यांना दीर्घकाळ त्याची किंमत चुकवावी लागेल. दीर्घकाळ किंमत चुकवावी लागली आहे. आणि म्हणूनच राजकीय शहाणपण ही यातच आहे की आपण ग्रासरूट लेवलवर महिलांचं जे पॉलिटिकल लीडरशिप उभं राहिलं आहे, त्याचा तुम्हाला आता विचार करावा लागेल. इथे मी ऐकलं आपले मुलायमसिंगजी तेव्हापासून एक विषय चालवत आहेत, त्यांचे कुटुंबीयही चालवत आहेत. देशाच्या भगिनींवर विश्वास ठेवा ना, त्यांच्या समंजसपणावर विश्वास ठेवा. एकदा 33% भगिनींना इथे येऊ द्या. इथे येऊन त्यांना निर्णय घेऊ द्या की कुणाला द्यायचं आहे, कुणाला नाही द्यायचं आहे, या वर्गाला द्यायचं की त्या वर्गाला द्यायचं, त्या निर्णय घेतील. आपण त्यांच्या सामर्थ्यावर शंका का घेतो भाऊ? एकदा येऊ तर द्या, त्यांना येऊ तर द्या. येतील तर 34 मध्ये. आणि दुसरा, धर्मेंद्रजी, मी आपला खूप आभारी आहे की तुम्ही माझी ओळख करून दिली. ही गोष्ट खरी आहे. मी अतिमागास समाजातून येतो. धर्मेंद्रजी, मी आपला खूप आभारी आहे. आणि अखिलेशजी माझे मित्र आहेत, तर कधी कधी मदत करतात. ही गोष्ट खरी आहे की मी अतिमागास समाजातून येतो, पण माझी जबाबदारी समाजातील सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. आणि हाच मार्ग माझ्या संविधानाने मला दाखवला आहे. माझ्यासाठी संविधानच सर्वोपरी आहे. आणि म्हणूनच
आणि ही संविधानाची ताकद आहे की माझ्यासारख्या अत्यंत लहान समाजातील अतिमागास समाजातील व्यक्तीला देशाने एवढी मोठी जबाबदारी दिली. आणि म्हणूनच मी तर देश बांधवांचा ऋणी आहे आणि मी तर संविधान निर्मात्यांचा ऋणी आहे की ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे. पण आदरणीय अध्यक्षजी, मागास जातीचा स्वीकार करत आहात, पण आम्ही मागास जातीसोबत होणारा अन्याय पाहतो. एवढीच विनंती आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण पाहतो की नारी शक्ती देशाचा गौरव वाढवत आहे. यशाचा झेंडा फडकवण्यात कुठेही मागे नाही. आपल्याला अभिमान वाटावा अशा प्रकारे जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज आपल्या माता भगिनी कार्यरत आहेत. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या मुली तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कमाल करत आहेत. एवढं मोठं सामर्थ्य त्यांना आपण सहभागापासून का रोखायचं? एवढी ताकद का खर्च करत आहोत? त्या सहभागी झाल्यामुळे आपलं सामर्थ्य वाढणार आहे. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला आवाहन करायला आलो आहे की याला राजकारणाच्या तराजूत तोलू नका. हा राष्ट्रहिताचा निर्णय आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, आज आपल्या समोर ही संधी आहे की आपण एकत्र बसून एका दिशेने विचार करून विकसित भारत घडवण्यात आपल्या नारी शक्तीच्या सहभागाबाबत मोकळ्या मनाने निर्णय घेण्याची संधी आहे, स्वीकार करण्याची संधी आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे आज संपूर्ण देश आणि विशेषतः नारी शक्ती आपले निर्णय तर बघेलच, पण निर्णयापेक्षा जास्त आपला हेतू बघेल. आणि म्हणूनच आपल्या हेतूमधला खोटेपणा देशाची नारी शक्ती कधीही माफ करणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, 2023 मध्ये या नवीन सदनात आपण सर्वानुमते एक प्रकारे या अधिनियमाचा स्वीकार केला होता. संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्याला कोणताही राजकीय रंग लागला नाही आणि म्हणूनच तो कधी राजकीय मुद्दाही बनला नाही. त्यामुळे एक चांगली परिस्थिती होती. आता प्रश्न हा आहे की आपल्याला याला किती काळ थांबवून ठेवायचं आहे? आता इथे जे लोक लोकसंख्या वगैरेचे विषय काढतात त्यांना माहित नाही का? माझी इच्छा आहे की अमित भाई आपल्या भाषणात या सर्व गोष्टींचा उल्लेख करतील की आपण जनगणनेच्या संदर्भात कधी कधी आणि काय काय केलं होतं. नंतर कोविड आला, त्यामुळे काय संकट आली, कसे अडथळे आले, या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आहेत. यात काही वेगळा विषय नाही. पण मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा आपण 2023 मध्ये चर्चा करत होतो तेव्हाही व्यापक स्वरूपात हीच गोष्ट होती की याला लवकर करा. प्रत्येक जण म्हणत होता लवकर करा. आता 24 शक्य नव्हतं, कारण इतक्या कमी वेळात करणं कठीण होतं. आता 29 मध्ये आपल्याकडे संधी आहे. जर आपण 29 मध्येही नाही केलं तर काय परिस्थिती बनेल याची आपण कल्पना करू शकतो का? आपण आपल्या देशाच्या माता आणि भगिनींना हा विश्वास मिळवून देऊ शकणार नाही की आपण खरोखरच खऱ्या अर्थाने प्रयत्न करू शकलो असतो. आणि म्हणूनच ही वेळेची मागणी आहे की आता आपण अधिक विलंब करू नये.
या दरम्यानच्या काळात राजकीय पक्षांच्या लोकांसोबत, संविधानाच्या जाणकार लोकांसोबत, ज्या महिलांमध्ये ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या अशा लोकांसोबत सुद्धा अनेक चर्चा झाल्या. काही लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सुद्धा सूचना दिल्या. हे सगळं मंथन करता करता आणि इथेही सर्व पक्षांशी यांच्या सातत्याने चर्चा होत राहिल्या आहेत. स्ट्रक्चर्ड पद्धतीने झाल्या, इन्फॉर्मल सुद्धा झाल्या. आणि त्यातून अखेर एक मार्ग काढावा लागेल, जेणेकरून आपण आपल्या माता आणि भगिनींच्या शक्तीला आपण जोडू शकतो. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे. इथे बसून आपल्याला कोणालाही संविधानाने देशाचा तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करण्याचा अधिकारच आपल्याला दिलेला नाही. जी शपथ घेऊन आपण इथे बसलेलो आहोत ना, आपल्या सगळ्यांना एक राष्ट्र म्हणून विचार करणं हे आपलं दायित्व आहे. मग ते काश्मीर असो किंवा कन्याकुमारी, आपण तुकड्यांमध्ये विचार करू शकत नाही किंवा तुकड्यांमध्ये निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच पूर्णपणे निराधारपणे, ज्यामध्ये सत्याचा एक कणही नाही, तिळमात्रही सत्य नाही, केवळ आणि केवळ राजकीय लाभ घेण्यासाठी जे एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी आज फार मोठ्या जबाबदारीने या सदनामध्ये, या पवित्र जागेवरून मी हे सांगू इच्छितो. मग ते दक्षिण असो, उत्तर असो, पूर्व असो, पश्चिम असो, लहान राज्य असोत, मोठी राज्य असोत, मी आज एका जबाबदारीने सांगू इच्छितो की ही निर्णय प्रक्रिया कुणासोबतही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. ही निर्णय प्रक्रिया कुणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय करणार नाही. भूतकाळाची सरकार होती आणि ज्यांच्या कार्यकाळात जे परिसीमन झाले आणि जे प्रमाण त्या वेळेपासून आजपर्यंत चालत आलेलं आहे, त्या प्रमाणामध्ये सुद्धा कोणताही बदल होणार नाही आणि होणारी वाढ देखील त्याच प्रमाणात असेल. जर तुम्हाला गॅरंटी या शब्दाची आवश्यकता असेल तर मी तुमच्यासाठी गॅरंटी हा शब्द वापरतो. तुम्ही जर वचनाबद्दल बोलत असाल तर मी तुमच्यासाठी वचन हा शब्द वापरायला तयार आहे. जर तमिळ भाषेमध्ये याच्यासाठी एखादा चांगला शब्द उपलब्ध असेल तर तो सुद्धा मी बोलायला तयार आहे. कारण जेव्हा आमचा हेतू पूर्णपणे स्पष्ट आहे, तेव्हा मग आम्हाला अशा शब्दांचा खेळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. जी आदरणीय अध्यक्ष महोदय, मी आज या सदनातील माझ्या सर्व सहकार्यांना हे सुद्धा सांगू इच्छितो. माझ्या मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारच्या भ्रमामध्ये राहू नये. आपण त्या अहंकारात राहू नये. आणि मी आपण शब्द वापरतो. मी इथे मी आणि तू अशी गोष्ट करत नाहीये. आपण सर्वांनी या भ्रमात राहू नये की आपण देशाच्या नारी शक्तीला काहीतरी उपकार म्हणून देत आहोत. जी नाही, अजिबात नाही. तिचा जन्म सिद्ध हक्क आहे. आपण अनेक दशकांपासून आपण तो रोखून धरलेला आहे. आज त्याचे प्रायश्चित करून आपल्याला त्या पापातून मुक्त होण्याची ही संधी आहे. आपण सगळेजण ही गोष्ट जाणतो. प्रत्येकाने प्रत्येक वेळी कशी चलाखी केली आहे, चतुराई केली आहे. अर्थात आम्ही तर याच्या बाजूनेच आहोत, पण आम्ही याच्या सोबतच आहोत. पण प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक
अडचण निर्माण करून याला अडवण्यात आलं आणि त्याला रोखण्यात आलं. प्रत्येक वेळी अशा गोष्टी आणल्या गेल्या आहेत. 33% महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्याची आता कोणात हिंमत नाही. तो काळ आता निघून गेला आहे. तुम्हाला हे करायचं नाहीये, परंतु तसं म्हणण्याची तुमच्यात हिंमत सुद्धा नाही. आणि म्हणूनच टेक्निकल बहाणे, हे करा तर ते करा तर ते, असं करा. आता देशाच्या नारी शक्तीला तुम्ही समजावू शकणार नाही. सभागृहात संख्याबळाचा खेळ काय होतो ते तर वेळच ठरवेल. पण हे नक्की आहे की तुम्ही या अशा प्रकारच्या तऱ्हेतऱ्हेच्या बहाणेबाजीने आणि निरनिराळ्या टेक्निकल मुद्द्यांच्या आधारावर गोष्टींना अधिकच गुंतवून ठेवून 3 दशक यात अडथळे आणून तुम्ही अडकवून ठेवलं. तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते तुम्ही केलं. आता सोडून द्या ना. 3 दशक कमी आहेत का थांबवायला? 3 दशकांपर्यंत तुम्ही हे थांबवून ठेवलं तरी सुद्धा तुम्ही काही करू शकला नाहीत. तर आता तरी हे करा. आदरणीय अध्यक्ष महोदय, इथे काही लोकांना असं वाटतं, अहो बघा, इथे काही लोकांना वाटतं की यात कुठेतरी मोदींचा राजकीय स्वार्थ आहे. यांना बोलू द्या. तिथे त्या बिचाऱ्याच्या तोंडावर वरून कुलूप लावलेलं आहे. त्यांच्या शेजारी बसलेले लोक त्यांना काही बोलू देत नाहीत. आधीचे निघून गेले. आधीचे गेले अध्यक्ष महोदय. तुम्ही याला पाठीशी घालत आहात. तुम्ही पाठीशी घालत आहात. आदरणीय अध्यक्ष महोदय, हे बघा, या गोष्टीला जर तुम्ही विरोध करणार असाल तर हे स्वाभाविक आहे की त्याचा राजकीय फायदा मलाच होणार आहे. सोबत चाललात तर कुणालाही फायदा होणार नाही, हे लिहून ठेवा. कुणालाही फायदा होणार नाही, कारण मग त्याचा एक वेगळाच पैलू समोर येतो आणि मग कुणालाही फायदा होत नाही. आणि म्हणूनच आम्हाला याचं क्रेडिट नको आहे. हे विधेयक जसंही मंजूर होईल, मी उद्याच्या उद्या जाहिरात देऊन तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला तयार आहे. सगळ्यांचे फोटो छापायला सुद्धा तयार आहे. क्रेडिट तुम्ही घ्या. चला, तुम्हाला क्रेडिटची चिंता आहे का? घ्या ना क्रेडिट. तुम्हाला ज्या कोणाचा फोटो छापायचा असेल तो सरकारी खर्चाने आम्ही छापून देऊ. मी तुम्हाला क्रेडिटचा एक ब्लँक चेक देत आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये महिलांचा सहभाग हा केवळ आकड्यांचा खेळ किंवा एका लोकशाही व्यवस्थेतील सुधारणा इतका मर्यादित नाहीये. लोकशाहीची जननी म्हणून, मदर ऑफ डेमोक्रेसीच्या रूपात हा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे. ही भारताची वचनबद्धता आहे. ही एक सांस्कृतिक वचनबद्धता आहे. आणि याच वचनबद्धतेमुळे पंचायतींमध्ये ही व्यवस्था बनली
आणि आता तर 20 पेक्षा अधिक राज्य आहेत जिथे 50% आरक्षण लागू झालं आहे. आणि आम्ही याचा अनुभव घेतलेला आहे. मला खूप दीर्घ काळापर्यंत मला दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून जनतेने सेवा करण्याची संधी दिली आणि त्याच कालखंडामध्ये अगदी ग्रासरूट लेवलवर महिलांचं नेतृत्व मी जवळून पाहिलं आहे. तो माझा अनुभव आहे की अत्यंत संवेदनशीलतेने समस्या सोडवण्यामध्ये त्यांची वचनबद्धता ही अत्यंत परिणामकारक ठरत असे. विकासाच्या प्रवासाला गती देण्यामध्ये ते योगदान द्यायचे आणि त्याच अनुभवाच्या आधारावर मी सांगतो की या सदनामध्ये त्यांचा आवाज एक नवी शक्ती बनेल, एक नवा विचार जोडला जाईल, देशाच्या वाटचालीत एक नवी संवेदनशीलता जोडली जाईल. तथ्य आणि तर्काच्या आधारांवर जेव्हा अनुभव जोडला जातो तेव्हा मला असं वाटतं की त्याचं सामर्थ्य अनेक पटींनी वाढतं आणि हे सदन किती समृद्ध. आदरणीय अध्यक्ष महोदय, आपल्या देशामध्ये अनुभवी नारी शक्तीची आपल्याकडे अजिबात कमतरता नाही. सामर्थ्यात काही कमी नाही. आपण विश्वास ठेवूया. त्या योगदान देतील, खूप चांगलं योगदान देतील. आणि आजही आपल्या जितक्या भगिनी इथे आहेत, जेव्हाही त्यांना संधी मिळाली आहे, ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडलेली आहे. या सदनाला समृद्ध केलेला आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, आज आपल्या देशामध्ये वर्तमान काळात देशामध्ये 650 पेक्षा जास्त पंचायत आहेत, जिल्हा पंचायत. जवळपास 250 महिला याचं नेतृत्व करतात आणि कधी कधी तर केंद्राच्या कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा जास्त जबाबदारी, निधी आणि व्यवस्था त्यांच्याकडे असते. त्या काम करतात. जवळपास 6700 ब्लॉक पंचायतींमध्ये 2700 पेक्षा अधिक ब्लॉक पंचायत अशा आहेत की ज्यांचं नेतृत्व महिलांच्या हाती आहे. आज आपल्या देशामध्ये 900हून अधिक शहरांमध्ये अर्बन लोकल बॉडीच्या हेडच्या रूपात मेयर्स असोत किंवा स्टँडिंग कमिटीचं काम पाहणाऱ्या भगिनी आहेत. ही त्यांची ताकद आहे. आणि मी मानतो की आज आपला देश जी प्रगती करत आहे त्या प्रगतीमध्ये त्यांचंही महत्वपूर्ण योगदान आहे. ते ऋण आपल्याला स्वीकारण्याची ही संधी आहे. जेव्हा हा अनुभव सभागृहाशी जोडला जाईल तेव्हा तो अनेक पटींनी ताकद वाढवेल. आदरणीय अध्यक्ष महोदय, एक लांबलचक प्रतीक्षा आणि एका प्रकारे आपल्या सर्वांसाठी प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी परिस्थिती आपणच निर्माण केली. ही एक संधी आहे की आपण जुन्या ज्या काही मर्यादा असतील, अडचणी असतील, त्यातून बाहेर पडावं, धैर्याने आपण पुढे जावं आणि नारी शक्तीच्या राष्ट्राच्या विकासात त्यांचा सहभाग आपण सुनिश्चित करावा. आणि मला खात्री आहे की जर आज आपण मिळून निर्णय घेतला तर, आणि मी तर आग्रह करेन की आपण सर्वांच्या संमतीने याला पुढे नेलं पाहिजे. आणि जेव्हा सर्वसंमतीने पुढे जातं तेव्हा ट्रेझरी बेंचवर एक दबाव असतो. त्यांनाही वाटतं की नाही यात सर्वांचा हक्क आहे, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्या, काही नुकसान नाही. सामूहिक शक्तीने तर आपल्याला अनेक चांगले परिणाम मिळतात. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी आपला जास्त वेळ न घेता मी फक्त एवढंच सांगेन की याला राजकारणाच्या तराजूमध्ये तोलू नये.
आपण जेव्हाही काही निर्णय घेणार आहोत तेव्हा देशाच्या इतक्या मोठ्या देशाची अर्धी जबाबदारी जे उचलत आहेत त्यांचाही काही हक्क बनतो इथे येण्याचा. आपण त्यांना रोखायला नको. आणि दुसरं म्हणजे संख्येच्या बाबतीतही एक मत आधीपासून बनत आलं होतं. चर्चा होती की साहेब हे जे आहेत यांची संख्या कमी करू नका, जास्त करा म्हणजे लवकर होईल. तो जास्त करण्याचा विषय आला आहे की चला बाबा, जी संख्या होती 33% ती आणखी वाढवा, जेणेकरून कुणाला असं वाटायला नको की माझा हक्क गेला. एक नवी शक्ती जोडली जाईल, अतिरिक्त शक्ती जोडली जाईल. आणि आता सभागृहाची रचनाही तर आपण आधीपासूनच विचार करून ठेवली आहे, जागा तर बनवली आहे. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय, मी जरा हलक्या फुलक्या वातावरणात नक्कीच सांगू इच्छितो की प्रत्येकाची आपली राजकीय कारणे असतात आणि पराभवाची भीती जरा थक्क करून सोडणारी असते. पण आपल्या हातून जेव्हा कोणतंही शुभ कार्य होतं त्या कार्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा टिळा लावण्याची एक परंपरा आहे. मी आपले मनापासून आभार मानतो काळा टिळा लावल्याबद्दल. आपले खूप खूप धन्यवाद.